नमस्कार मंडळी. आपण सगळे स्वप्न बघतो आपल्या स्वतःच्या पक्क्या घराचं. आता सरकार तुमचं हे स्वप्न खरं करायला पुढं आले. होय, मी बोलत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण भागासाठी. प्रधानमंत्री आवास योजना काय आहे? ही योजना गरीब व गरजू लोकांसाठी आहे, ज्यांचं स्वतःचं घर नाही, ज्यांचं घर कच्चं आहे, झिंकाचं आहे किंवा लाकडाचं आहे. सरकार थेट तुमच्या खात्यात 1,20,000 रुपये टाकत आहे तुमचं घर बांधण्यासाठी. आता बघू कुणाला मिळतं आहे घर. ज्यांचं नाव SECC 2011 यादीत आहे, जे कच्च्या घरात राहत आहे, जे SC ST आदिवासी विधवा दिव्यांग गरीब कुटुंब, ज्यांच्याकडे स्वतःचं घर नाही. हे सगळं असेल तर तुम्ही पात्र आहात. प्रधानमंत्री आवास योजनेसाठी अर्ज कसा करायचा? काही अर्ज वगैरे ऑनलाईन करायची गरज नाही हो. ग्रामपंचायतने तयार केलेल्या यादीत तुमचं नाव असलं पाहिजे. तिथूनच तुमचं नाव पुढं पाठवलं जाते. अर्ज हवा असेल तर ग्रामसेवकाकडे विचारायला विसरू नका. प्रधानमंत्री आवास योजनेत किती पैसे मिळतात? सरकार देते 1,20,000 रुपये सामान्य भाग आणि 1,30,000 रुपये आदिवासी व डोंगराळ भाग. त्यावर शौचालयासाठी 12,000 आणि मनरेगाच्या मजुरीचा फायदा सुद्धा मिळतो. म्हणजे घर बांधायला पूर्ण मदत होते. प्रधानमंत्री आवास योजनेसाठी कागदपत्रे कोणती लागतात? आधार कार्ड, बँक पासबुक, घराचा फोटो, SECC यादीतील नाव. ह्या योजनेचा फायदा कसा घ्यायचा? आज हजारो लोकांना सरकारकडून पक्कं घर मिळालंय. गावागावात घरोघरी आनंदाचं वातावरण आहे. तुम्ही सुद्धा पात्र असाल तर ग्रामसेवकाकडे जरूर जा आणि तुमचं घर आजच सुरू करा. माहिती आवडली तर लाईक करा, शेजाऱ्यांनाही शेअर करा. आणि असंच शेतकऱ्यांसाठी, गरिबांसाठी माहिती पाहिजे असेल तर डिजिटल माऊली ह्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.